संघामध्ये आपण 2 दिवसासाठी खेळतोय, परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये हिचं रूप अजून मोठं होणार याच्यात तीळ मात्र शंका नाही. ज्या प्रकारे मागचे काही वर्ष आपण सातत्याने पाहिले, ज्या विश्वासाने, ज्या उमेदीने या स्पर्धेकडे सर्वांच्या चेंडू द्यायचे, बॉल द्यायचा, ज्या आतुरतेने ज्या स्पर्धेकडे आपण पाहतो, ती आतुरता येणाऱ्या भविष्यामध्ये निश्चित स्वरूपाने एक मोठं वलय घेईल याच्यात तीळ मात्र शंका नाही. परंतु आज आपण पाहतोय की आजचा दिवस पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील आजचा शेवटचा सामना अर्थात सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. एकीकडे आपण पाहणार आहोत झुंजार स्पोर्ट्स क्लब कोशेत विरुद्ध असणार आहे मंच 11 ढोकाळी. मित्रांनो, 2 दर्जेदार संघ. आधी आपण चर्चा करूया ढोकाळी संघाचा. कमी अवधीमध्ये नावारूपाला आलेला चर्चेचा विषय बनलेला ढोकाळी संघ मैदानावरती उपस्थित आहे आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय की झुंजार स्पोर्ट्स कोशेत. नावामध्ये झुंजारपणा आहे आणि काय झंझावात हा खेळ आज मात्र मैदानावरती दाखवलात. प्रत्येक प्रेक्षकांच्या मन जिंकलेत. बघा, दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल की पहिला चेंडू पाडायच्या आधी जर का 12th मॅन मैदानातून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जर का नाही आला तर डायरेक्टली पेनल्टीची घोषणा केली जाईल. कृपया याची घोषणा, याची दक्षता घ्यायची. तर सामन्याला करूयात सुरुवात. चला, बिग बॅटल. आता मात्र हे 2 असे संघ ज्यांनी आतापर्यंत कित्येक तरी संघांना मैदानावरती धूळ चारली. तर बघा, इथून सर्वच म्हणजे अर्थातच या दोन्ही संघांचा खेळ अबाधित राहिला या स्पर्धेमध्ये आतापर्यंतसाठी. परंतु इथून पुढचा प्रवास कशा प्रकारचा असेल, कारण की इथून एक संघ राम राम घेईल आणि स्वप्न पुन्हा एकदा साकारले जातील येणाऱ्या पुढच्या वर्षीमध्ये. परंतु इथून जो संघ जिंकेल तो मात्र या ट्रॉफीज पैकी एका ट्रॉफीला स्पर्श करण्याचं स्वप्न पूर्ण करेल. काय घडेल आणि काय बिघडेल अशा असंख्य साऱ्या प्रश्नांची उत्तरं या ऐकूयात आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये. अर्थातच DR चषक सीझन 6 सेमीफायनल फर्स्ट. लेफ्ट राउंड द विकेट, माफ करा, लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शॉट अप पोल, पोल इज सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, इट्स अ बिग हिट, 6 रन. काय फटका होता सामन्याचा. सुरुवात काय दैदिप्यमान झालाय असंच म्हणावं लागेल. आल्या आल्या षटकारांना खातं उघडलंय. कदाचित रक्षितने ओळखलंय की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. पहिल्या चेंडूपासून अटॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजावरती जर का प्रेशर मेंटेन केलं गेलं तर या प्रेशर खाली कदाचित गोलंदाज चुकी करेल. परंतु मित्रांनो, काय घडेल. अनिकेत असा गोलंदाज मित्रांनो जो जाणतो स्वतःची ताकद. एवढा चांगला चेंडू, परंतु यावेळेस पहा यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय. लेट रेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, संपर्क योग्य झाला नाही. शेवटच्या क्षणी बॅटिंगची इनर एज घेत चेंडू विसावला होता यष्टीरक्षकाच्या तळ हाताजवळ. संपर्क करत सांगून गेला की हो बाय बाय, 1च रन भेटेल. 1 धाव भेटते. 1 धावाच्या बरोबरीने स्ट्राईक मात्र रोटेट होते आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय की साहिल मात्र मैदानावरती आला. बघा, रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सातत्याने अडचणींमध्ये आणतं, कारण की सातत्याने क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. क्षेत्ररक्षणाची आपण पाहिलं तर सजावट चेंज करावी लागते. काही वेळेला असं होतं की क्षेत्ररक्षकाला स्वतः चूक करून बसतो की मला कुठल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करायचं होतं. आणि रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन जेव्हा मैदानावरती येतं ना तेव्हा बॅटिंग बघण्याची मजा देखील आगळी वेगळी असते. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी, परंतु यावेळेस पहा इनसाइड आउट. काय देखना फटका होता. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की सागर तिथे उपस्थित चेंडूला गॅदर करतोय, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा अचूकतेने पूर्ण केल्या जातात. कदाचित रक्षितने ओळखले की साहिल सिंगल्स डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट करेल आणि मी मात्र मोठे फटकेबाजी करेल. बघा, दोन्ही खेळाडूंनी एकमेकांमध्ये काहीशा चर्चा मसलत केल्यात. पहिलं ओव्हर पॉवर प्लेचं ओव्हर. अशा ओव्हर मध्ये कदाचित धावा वेगाने जमा करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु त्याच्यावरती अंकुश लावण्यासाठी अंकित देखील सज्ज आहे. डॉट आलाय, 4था चेंडू डॉट आलाय आणि एकंदरीत जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती. रक्षिताच्या खेळीचा विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 7 धावांचं योगदान दिले आणि साहिलच्या खेळीचा विश्लेषण पाहिलं तर 2 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावांचं योगदान. 4 षटकांची ही लढत. सेमीफायनलचा सामना. DR चषक पहिला दिवस. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय. जजमेंट पहा किती सुंदररित्या करतोय. वेगाने धावत आल्यानंतर संत पावल्याने अलगद हाताने चेंडूला मात्र आपल्या उंजळीमध्ये घेतलं आणि सांगितलं की हो हा फलंदाज बाद आहे. 5 चेंडूचा झालेला आहे खेळ समाप्त. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड वरती आले त्या 9 धावा. थोडीशी चूक झाली साहिल कडून. बघा, रक्षित एक चांगल्या लय मध्ये आहे. जेवढे जास्तीत जास्त चेंडू रक्षित मैदानावरती खेळेल तेवढे जास्तीत जास्त धावा धावफलकावरती अंकित केल्या जाईल. कदाचित हीच गोष्ट चुकण्यामध्ये थोडासा असफल ठरला, चुकी करून बसला आणि परिणामादाखल आपण पाहतोय की संत आणि निराशा पावलांकडे जात असताना स्वतःशी फुटफुटतोय, स्वतःशी विचार विनिमय करतोय आणि फक्त मनामध्ये एकच प्रश्नाचं उदाहरण पडलं असेल की चुकलं कुठं.
तर नक्कीच चूक झाली आहे, परंतु चुकींना मात्र दुरुस्तीमध्ये अनुकरण केलं जाणार का यापुढील फलंदाजाकडून. अर्थातच मैदानावरती आलाय मानस, संघाचा संकटमोचक. गरज लागली त्या त्या वेळेला धावून आलाय आणि फक्त धावून नाही आलाय मित्रांनो, तर त्यांनी कामगिरी त्या प्रकारची करून दाखवली आहे. ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला येतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित पांडे येत आहेत, विशाल पांडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण, डाव्या हाताचा एक क्षेत्ररक्षक, ज्या लयमध्ये चेंडूवरती धावून गेला, ज्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं, त्यानंतर चेंडूची फेकी पहा किती चांगली केली गेली. परिणामादाखल आपण पाहतोय की एकच धाव भेटते, दोन धावा भेटतात आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघांसाठी एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा येणं अशा मोठ्या संघाविरुद्ध ही एक जमेची गोष्ट, आणि गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी ही जमेची गोष्ट असेल की साहिलला बाद केलंय, म्हणजे दोन्ही संघ बरोबरीवरती येऊन ठेपलेत. बघा मित्रांनो, हे दोन असे संघ आहेत की हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये कशा प्रकारे लढायचंय हे निश्चित स्वरूपाने जाणतात. गेली कित्येक वर्ष सातत्याने कित्येक तरी स्पर्धांमध्ये हे खेळाडू एकमेकांविरुद्ध आलेत, कित्येक तरी ओपनच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये एकत्र खेळलेत. त्यामुळे या दोन्ही संघांना एकमेकांच्या उणीव आणि जमेच्या बाजू या चांगल्याच माहिती आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या मंचावरती खेळता त्यावेळेला तुमचा क्वालिटी ऑफ क्रिकेट काय असतो, तो क्वालिटी ऑफ क्रिकेट आज मात्र या मैदानावरती DR चषक 2022च्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने पाहायला मिळेल. सध्याची स्थिती आपण मैदानावरची पाहतोय की एक षटकाचा खेळ झालाय समाप्त. पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. 11 धावा धावफलकावरती आल्यात. 2 धावांचं योगदान देत 3 चेंडूचा सामना करत फलंदाज साहिल पॅव्हलियनकडे गेलाय, परंतु मैदानावरती आपण पाहतोय की संकटमोचक मानस मात्र आलाय. यावेळेस ऑफ स्टिकच्या खूप लांबून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, साटम सरांचा इशारा येतोय की हा चेंडू अवंतर आहे. कौतुक करेन मी पंचांचं, साटम सरांचं, त्याचबरोबर राहुल सरांचं, की कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रोवर्सी बनली नाहीये. जे जे त्यांनी निर्णय दिले ते सर्व निर्णय योग्य ठरलेत, आणि योग्य निर्णय देत असताना या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी पंचांची भूमिका किती महत्वाची आहे ते मात्र ते दर्शवतात. नक्कीच कौतुक करावं लागेल या आयोजकांचं, कौतुक करावं लागेल त्या सर्व चेहऱ्यांचं ज्यांनी मात्र या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अर्थातच गणेश जी मनेरा साहेब, त्यानंतर पशुपतीजी पाटील साहेब, त्यानंतर हेमकांतजी पाटील साहेब, ज्ञानजी पाटील साहेब, त्यानंतर सर्व आमची कुणाल स्पोर्ट्सची कमिटी, सर्व टीम मेंबर्स, आमचे सर्व पदाधिकारी, त्यानंतर सुनील स्पोर्ट्सचे सर्व पदाधिकारी, सर्व टीम मेंबर यांचा आपण मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करत. बघा, गणेशजी असतील, पशुपतीजी असतील, हेमकांतजी असतील, त्यानंतर ज्ञानजी असतील, यांचं मी एक विशेष कौतुक करेन, कारण की DR साहेबांची जणू सावलीच म्हणावी की काय, कारण की ज्या ज्या वेळेला अरे वा, व्हॉट अ एफर्ट, जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्याच पाहिजे त्या क्षेत्ररक्षणासाठी. काय क्षेत्ररक्षण होतं. सनीचं कौतुक करावं लागेल, चिराग माफ करा, चिरागचं कौतुक करावं लागेल. काय क्षेत्ररक्षण करतोय, धाडसी निर्णय, कमिटमेंट, डेडिकेशन, समर्पण. आज कदाचित चिराग जिद्दीवरती पेटून उठलाय असं म्हणावं लागेल. त्याची जिद्द काय आहे, त्याचा संघर्षमय प्रवास या पूर्ण स्पर्धेवर्षी काय आहे, संपूर्ण वर्षभर या स्पर्धेची तो वाट पाहतो, आणि या स्पर्धेमध्ये तो आल्यानंतर असा तसा विरोधकांना सोडणार नाहीये. काय योगदान दिले आपल्या संघासाठी, तब्बल 5 धावा रोखतोय. यावेळेस अप्रतिम फटका, क्रिकेटची नजाकत, क्लासिकल स्ट्रोक, बॅकफुटला जात, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खणून काढले डीप मध्ये, 4 धावांसाठी चौकार. तर बघा काय फटका होता मानस, ज्याचा आम्ही उल्लेख करत होतो मित्रांनो. संकटमोचक, हा संकटमोचक मैदानावरती आल्यानंतर तंत्रशुद्ध फटकेबाजी करतोय. ज्या क्षेत्रामध्ये खेळाडू नाहीये त्या क्षेत्राला तो टार्गेट करतोय, म्हणजे मेरिट नुसार फलंदाजी, गोलंदाजाला अनुसरून फलंदाजी केली जाते. कौतुकास्पद फलंदाजी, अप्रतिम, दर्जेदार, स्टँडर्ड मेंटेन करतोय. आपल्याकडे असलेली क्षमता तो सिद्ध करतोय. एवढ्या मोठ्या मंचावरती खेळत असताना त्याच्याकडून ज्या अपेक्षा बाळगल्या गेल्यात त्या अपेक्षांवरती पूर्णपणे 100% कमिटमेंट आतापर्यंत. लोअर फुटा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येतोय. 1 बाउंड चेंडूला गॅदर केलं जाते, फक्त 1 धाव. तर नक्कीच चिराग याच्यासाठी एक पारितोषिक आलंय. चिरागने जे समर्पण दाखवलं, जी फिल्डिंग दाखवली, त्याच्यासाठी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आलं. तर निश्चित मी आभार व्यक्त करेन आयोजकांचा, कारण की ज्याच्याकडे खेळाचा दर्जा आहे अशा दर्जेदार खेळाडूंना सातत्याने
स्पर्धांच्या माध्यमातून असो किंवा बक्षिसांच्या माध्यमातून असो, मनोबल वाढवण्याचं जे काम केलं जातं ही एक खूप मोठी गोष्ट. 200 रुपयाचं पारितोषिक चिराग तुझ्यासाठी इथे आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये जमा झालंय. तर 22 धावा फलकावरती आलेले आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय की गोलंदाज अक्षय गोलंदाजी करतोय. थोडेसे महागडे ठरलेत असं म्हणावं लागेल, कारण की एक मोठा फटका आलाय, परंतु कमबॅक पहा, काय कमबॅक झालाय. एकंदरीत जर विचार केला तर या षटकाचा, तर या षटकामध्ये आलेत या षटकामध्ये एक मोठा फटका आलाय, अर्थात चौकाराच्या माध्यमातून 11 धावा फलकावरती आल्यात. बघा अजून देखील त्याच्या पाठीराख्यांकडून चिरागचा कौतुकांचा वर्षाव केला जातोय. ज्या वेळेला असे नवोदित चेहरे आपल्या खेळाच्या माध्यमातून संघासाठी काहीतरी करू पाहतात ना, त्यावेळेला त्यांच्या संघामधील त्यांचं स्थान हे बळकट झालेलं असतं. आपण जर एकंदरीत सांगायचं म्हणलं ना मित्रांनो, तर बघा फिल्डिंग डिपार्टमेंट एक असं डिपार्टमेंट आहे जी तुमची जागा पक्की करतं आपल्या टीम मध्ये. बघा तुम्हाला किती चांगली बॅटिंग येते, किती चांगली गोलंदाजी येते, हा एक महत्वाचा प्रश्न तर राहिलाच, परंतु जर का तुमची फिल्डिंग चांगली असेल ना, तर तुमची जागा तुमच्या टीम मध्ये बनणारच, याच्यातील मात्र शंका नाही. आणि येणाऱ्या भविष्यातील नवयुवकांना, नव खेळाडूंना ज्या स्पर्धेचा आनंद घेतात, युट्यूबवरती असेल किंवा आज स्वतः इथे उभं राहून आनंद घेतात, त्यांच्यासाठी नक्कीच मी सांगेल की जर का क्रिकेटिंग करिअर मध्ये तुम्हाला अजून अव्वल स्थानी जायचं असेल तर आपलं फिल्डिंगचं स्तर वाढवा. 2 षटकांचा झाला खेळ समाप्त. 22 धावा फलकावरती आलेले आहेत एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्सचा फटका पॉइंटच्या मधून चेंडूला भिरकावून लावले सरळ डीप मध्ये 4 धावांसाठी. पंचांचा शेअर येतो. हो, हा चौकार आहे. फलंदाज रक्षित आज पूर्ण दिवसभरामध्ये पहिला प्रयत्न करतोय रिव्हर्स स्वीपचा आणि हा प्रयत्न यशस्वी होतोय. रक्षित मित्रांनो आज पूर्ण दिवसभर चर्चेचा विषय बनला हा रक्षित. बघा जो संघ ढोकाळी संघ मैदानावरती फलंदाजी करतोय, ज्याचा आम्ही उल्लेख करतो, ज्याची आम्ही चर्चा करत होतो की या संघाने खूप कमी कालावधीमध्ये चर्चेचा विषय बनवलाय या परिसरामध्ये, आणि आज रक्षितचं कौतुक करावं लागेल. पूर्णपणे डेडिकेटेडली मैदानावरती तळ ठोकूने एकही अशी मॅच नाही की ज्या मॅच मध्ये त्याने चुकी केली असेल. पूर्णपणे स्वतःला समर्पित करतोय. गरज लागेल तेव्हा मोठे फटकेबाजी करतोय. चांगल्या चेंडूंना सन्मान देतोय. संयमी खेळ तो मैदानावरती दाखवलोय. त्याने ओळखलंय की मी जर का मैदानावरती उपस्थित राहिलो तर मात्र धावसंख्येची कन्सिस्टन्सी ही मेंटेन केली जाईल, आणि कन्सिस्टन्सी हा स्तर यशाचं गमक आहे धावसंख्येवरती. लेफ्ट ओव्हर द विकेट पांडेजी, विशाल पांडे अर्थातच. थोडासा फ्लायटेड चेंडू होता. ड्राईव्ह करतायत वाईट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आपण पाहतोय की क्षेत्ररक्षक जितू चेंडूवरती येत आहेत. चेंडूला जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केली. हे चांगलं क्रिकेट आहे, हे संयमी क्रिकेट आहे. सामंजस्यपणाने मैदानावरती स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगल्या चेंडूंवरती सन्मान येतोय, खराब चेंडूंवरती पूरक समाचार. एक चांगलं क्रिकेट मैदानावरती आपण पाहू शकता. हलकासा ओव्हरपिच चेंडू, हेलिकॉप्टर स्कूप खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की अनेक चेंडूवरती येतील. चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. बघा कदाचित या दोन्ही फलंदाजांची एक स्ट्रॅटेजी अशी असावी की प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका. या तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार आला, दुसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार आला, या ओव्हरमध्ये देखील चौकार आला. स्ट्रॅटेजी स्पष्ट आहे. खराब चेंडू येणार तर त्यावर प्रहार हा होणारच. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची टो एज घेत चेंडू यष्टांच्या पाठी जातोय. 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातील तोपर्यंत मात्र भेटते ती सिंगल, आणि सिंगलच्या बरोबरीने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की 77 रन. माफ करा, पंच वाईड आलाय, माफ करा. कदाचित बॅट जोरात आदळली की काय विकेटवरती, आणि पंचांचा इशारा येतोय की हो हा अवंतर चेंडू आहे. वाईड +1 अशा 2 धावा भेटत आहेत. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 30च्या घरामध्ये. विशाल पुढचा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू होता. चेंडूला काय चांगल्या पद्धतीने कट करतायत, आणि कदाचित असं ओळखलं असावं की हा फलंदाज बॅटिंग जो करतो मानस, याला हे फिरकीचे चेंडू थोडेसे अवघड जात आहेत की काय, आणि या चेंडूचा वापर केला जातोय. चेंडू मात्र आपण पाहतो की बाईकच्या माध्यमातून एक धाव जरूर भेटते, आणि एक धावेच्या बरोबरीने अजून एक धाव अंकित केली जाते. आता मात्र स्ट्राईक वरती असेल संघाचा तारणहार अर्थात रक्षित. चांगला चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू, सन्मान दिलाय. एक चांगल्या बॅट्समनची ओळख आहे मित्रांनो चांगल्या चेंडूला सन्मान देणं. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र सन्मान देत आहेत. एकच धाव घेत आहेत.
धावा येत आहेत ही महत्वाची गोष्ट असेल, ती म्हणजे ढोकाळी संघाला. चेंडू निर्धाव येत नाहीयेत ही थोडीशी अवघड गोष्ट असेल, ती म्हणजे झुंजार स्पोर्ट्स क्लब कोळशे त्या संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नीटचा संपर्क होत नाहीये. चेंडूला मात्र हातभर वळवण्याचा प्रयत्न केला जातो. चंद्रकोर निघावीत अशा प्रकारे चेंडू वळसा घेतोय. नीटचा संपर्क होत नाहीये. एकच धाव भेटते. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये उपस्थित असलेला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की चेंडू जोपर्यंत गॅदर करेल तोपर्यंत मात्र एकच धाव भेटते. पंचांचा इशारा निश्चित स्वरूपाने येतोय की षटकाची समाप्ती झाली. बघा 3 षटकांचा झालेला हा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीचा स्कोर कार्डचा जर विचार केला तो स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो 33च्या घरामध्ये. पाटील सर आपण पाहतोय मैदानावरती की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा 11 धावा आणि आता तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय की तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा 11 धावा. प्रत्येक षटकामध्ये एक एक मोठा फटका आलाय. परिणामादाखल आपण पाहतोय की 33 धावा धावफलकावरती आल्यात. तर बघूयात शेवटचं षटक अद्याप देखील येणं बाकी आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक, शेवटचं षटक मित्रांनो फलंदाज पूर्णपणे आता खुलून खेळणार आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की गोलंदाजीचा भार जितूच्या खांद्यांवरती सोपवला गेलाय. जितू ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना गोलंदाजांवरती तुटून पडतात त्यांच्यावरती देखील तशा प्रकारे तुटून पडतील का फलंदाज, कारण की मैदानावरती दोन्ही सेट फलंदाज आहेत. एकीकडे जर पाहिलं तर संकटमोचक अर्थात मानस आणि दुसरीकडे जर पाहिलं तर तारणार अर्थात रक्षित मात्र मैदानावरती आहे. प्लीज चला बघा 5:15 झालेले आहेत. यावेळेस पंचांचा इशारा निर्धाव चेंडूचा येतोय. काही नियम बदललेत क्रिकेट पटलावरती, काही नियम बदललेत. वाईडला घेऊन असेल त्यानंतर जर पाहिलं तर धाव घेत असताना असे काही नियम बदललेत आणि कदाचित पंचांच्या माध्यमातून या नियमांची अंमलबजावणी केली जाते. अराउंड द विकेट आखोटाचा चेंडू. यावेळेस धावचीची संधी निश्चित स्वरूपाने निर्माण झाली होती. थोडासा ढिसाळपणा, थोडासा लेझी क्रिकेट मैदानावरती मानसच्या माध्यमातून परिणामादाखल आपण पाहतोय की जितूला भेटली संधी आणि संधीचं मात्र केलं जाते सोनं आणि धावचीच्या माध्यमातून फलंदाज मानस मात्र बाद होत आहेत. बघा मानसचं अशा प्रकारे धावचीच्या माध्यमातून बाद होणं हे थोडेसे चुकीचे संकेत आहेत. परंतु शेवटचं षटक चालू आहे. अजून देखील जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि कदाचित ही एक प्रकारची स्ट्रॅटेजीच असावी की काय असं म्हणावं लागेल. रक्षितला स्ट्राईक वरती आणणं हे नितांत गरजेचं होतं. रक्षित मात्र स्ट्राईक वरती आलाय. उर्वरित 4 चेंडूचा सामना तो कशा प्रकारे करणार, ज्या लय मध्ये तो फलंदाजी करतोय ती लय पुन्हा एकदा दिसणार का, ज्या प्रकारे जितू तुटून पडतो गोलंदाजांवरती त्या प्रकारे जितूवरती रक्षित तुटून पडणार का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही चेंडूंमध्ये अनुत्तरित होणार. थोडासा लांबच्या पल्ल्याचा चेंडू लपटण्याचा प्रयत्न केला. जितू बघा छोटीशी त्यांची धाव आहे, कमी पावलांनी चेंडूची फेकी करतात आणि ज्यावेळेला चेंडू रिलीज करतात ना त्यावेळेला फलंदाजाकडे शेवटपर्यंत पाहत राहतात. फलंदाजीचा स्टान्स पाहतात की फलंदाजाचा मनशा कुठल्या क्षेत्रामध्ये टार्गेट करण्याचे आहे त्याला अनुसरून गोलंदाजी करतात. म्हणजे शेवटपर्यंत फलंदाजाकडे पाहणं आणि त्यानंतर चेंडूला रिलीज करणं अशा प्रकारची स्ट्रॅटेजी. आणि म्हणूनच की काय फलंदाज मानस आणि फलंदाज रक्षित मात्र मैदानावरती अजून देखील बांधून ठेवले गेलेत. परंतु मित्रांनो 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. रक्षित मैदानावरती उपस्थित आहे. काय करणार रक्षित. रिओ सुपचा फटका. बघा सरळ बॅटिंग रक्षित ज्या फ्लो मध्ये फलंदाजी करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणं ही जमेची बाजू ठरू शकते का, हाच प्रश्न मनामध्ये. भरपूर सारे चाहते वर्ग, भरपूर सारे प्रेक्षक वर्ग, भरपूर सारे दर्शक आता मात्र या DR चषकाच्या सेमीफायनल कडे जोडू लागलेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण पाहतो की भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील घेऊन जाऊयात मैदानाकडे आणि नक्कीच स्वरूपाने आपण पाहताय सेमीफायनलचा लढत मैदानावरती आजच्या दिवसातील शेवटची लढत. परंतु यावेळेस पहा थोडीशी चूक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे अमोल कडून थोडीशी होती चूक. ज्या प्रकारे उल्लेख केला शेजाद शेख यांनी की अमोल काहीशा कालावधीनंतर मैदानावरती इन ऍक्शन आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून भेटतात आणि त्यामुळेच की काय कदाचित थोडेसे त्या प्रकारे ते रेडी नाहीयेत, त्या प्रकारच्या कॉन्फिडन्स मध्ये नाहीयेत आणि असा झेल मात्र त्यांच्याकडून सुटतोय. परिणामादाखल आपण पाहतो की 2 धावा तर भेटल्या परंतु रक्षित मात्र स्ट्राईक वर हँडवरती येतोय. शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू, या सत्रातला काय करेल. यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, जितूचं करावं लागेल कौतुक. काय कमबॅक दाखवलाय आणि 4 षटकांचा झालेला आहे खेळ समाप्त. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डचा जर विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 36च्या घरामध्ये. काय अप्रतिम गोलंदाजी केली.
36 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 37 धावांची. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11, त्यानंतर पुन्हा एकदा 11, त्यानंतर पुन्हा एकदा 11 आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. हे विश्लेषण गोलंदाजीचं. फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर फलंदाज रक्षित आणि फलंदाज मानस वगळता इतर फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली नाहीये. दोन्ही फलंदाजांनी खूप चांगला खेळ दाखवला, परंतु अद्याप देखील दुसरं सत्र येणं बाकी आहे. आतापर्यंतच्या तिन्ही मॅच मधला जर का लेखाजोखा पाहिला तर मागील 2 मॅच जे ढोकाई संघाने जिंकलेत ते धावा डिफेन्स करत असताना जिंकलेत आणि आता त्यांच्या समोर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा आव्हान. आता मात्र धावांना रोखलं जाणार का? का मात्र सागर आणि फलंदाज ओमकार विरोधकांवरती तुटून पडत हा इतिहास मोडत काढणार? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या सत्रामध्ये निश्चित स्वरूपाने ऐकणार आहोत. निश्चित स्वरूपाने आज आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल नक्कीच आयोजकांचा मनाच्या कारणातून आभार व्यक्त करतो आणि घेऊन चलतो मित्रांनो तुम्हाला पुढच्या अंतिम महत्वाच्या आणि निर्णायक सत्राकडे, जिथे मात्र सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि धावसंख्येचा पाठलाग यशस्वीपणे केला जाणार का नाही अशा प्रश्नांची उत्तरं ऐकूयात शेजाजी शेख यांच्या माध्यमातून. चलिए सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई आज के दिन प्रशांत पुजारी जिन्होंने बहुत ही बढ़िया कमेंट्री की, उनका हम तहे दिल से धन्यवाद प्रकट करते हैं. स्पेशली थैंक्स. अपनी आवाज का जादू DR चषक में आपने जरूर बिखेरा, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. ऑल कमेटी मेंबर्स की ओर से, कमेंटेटर पैनल की ओर से और हमारे लाइव कवरेज की ओर से आपका बहुत बहुत धन्यवाद है. चलिए कल के मैचेस के शेड्यूल के बारे में आपको इन्फॉर्मेशन हम जरूर देंगे. कल का पहला मुकाबला होगा हथोबा स्पोर्ट्स कासर वडोली वर्सेस मोहन मास्टर मुगरपाड़ा के बीच. फर्स्ट मैच. सेकंड मैच आपको देखने मिलेगा राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा विरुद्ध जय बजरंग बी ओला जिसने अच्छों को खोला. तीसरा मुकाबला होगा जय मल्हार बी वाघबिल वर्सेस ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड के बीच. और चौथा मैच होगा जरूर. इस बीच पहली गेंद पे किया है आक्रमण और गेंद आउट ऑफ द पार्क, 4 रन. कल के दिन का जो चौथा मुकाबला होगा यानी लास्ट मैच जो पोल का रहेगा वो नरेश स्पोर्ट्स कासर वडोली वर्सेस श्री कृष्णा स्पोर्ट्स कोलचित के बीच. तो कल के ये मैच के शेड्यूल से कल का पहला मुकाबला एग्जैक्टली 9 बजे के वक्त ऑन किया जाएगा. ये चीज ध्यान में रखिएगा. कल के दिन आपको उपस्थिति यहां पर करनी है दोनों ही टीमों को, ये चीज ध्यान में रखिएगा. एग्जैक्टली 9 o'clock मैच की पहली बॉल डिलीवर होगी. चलते हैं फिर से एक बार आपको ग्राउंड की तरफ लिए चलते हैं जहां पर सागर काफी करारा प्रहार करते हुए गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ बैक टू बैक आता हुआ एक और चौका, 4 रन. हथोबा स्पोर्ट्स
कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा, मोहन मास्टर मुगरपाड़ा टीम के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा, रिपोर्टिंग टाइम एग्जैक्टली 9 o'clock, 9 बजे आपको यहां पर रहना है मौजूद, मैच होगा ऑन। अगर आपने लेट किया तो आपकी टीम को लग सकती है पेनल्टी। टारगेट रखा गया है 37, 2 गेंदों पे 2 चौके अब तक के आ चुके हैं। इस बार एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन शॉट मिड ऑफ पर 30 यार्ड सर्कल पर खूबसूरत कैच यहां पर रक्षित ने पकड़ा है और सागर की इनिंग की हुई है समाप्ति। चलिए, न्यू बैट्समैन ताबड़तोड़ ग्राउंड में भेजना है और मेरे ख्याल से यहां पर भीम को भेजा जा रहा है। यस, भीम का चुनाव किया है और भीम को भेजा है बल्लेबाजी की कमान पर। झुंझार स्पोर्ट्स कोलचित वर्सेस डोकाली स्पोर्ट्स के बीच इस वक्त मंच 11 डोकाली के बीच चलता हुआ ये एक बेहतरीन मैच, फर्स्ट सेमीफाइनल मुकाबला। जो भी टीम जीतेगी इस चमचमाती डीआर चषक की एक ट्रॉफी की बनेगी हकदार। फर्स्ट हो सकती है, सेकंड हो सकती है, लेकिन एक ट्रॉफी कंफर्म। कौन सी टीम होगी ये देखने वाली बात होगी जरूरी। क्या डोकाली टीम इस क्षेत्र में परफॉर्मेंस कर कर इस ट्रॉफी तक के पहुंच पाएगी, क्योंकि लक्ष्य उन्होंने रखा है 37 रन और अब तक के 2 चौके आ चुके हैं, या फिर झुंझार स्पोर्ट्स इतिहास को बरकरार रखेगी, क्योंकि हर साल परफॉर्मेंस बहुत बढ़िया करती है। इस बार देखिए मिस टाइमिंग, तो गेंद हवा में है, नो मैंस लैंड पे गेंद गिरती हुई, जीवन दान मिला है बल्लेबाज भीम को। अक्षय ने जरूर यहां पर ललचाती हुई गेंद की थी, आउट ऑफ द ऑफ स्टंप, गति थोड़ी सी कम रखी थी, लेग कटर गेंद करने का प्रयास किया था और बिल्कुल जो पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे कुछ समय के लिए नजर हटी और दुर्घटना घटी, यही कहा जा सकता है। ओमकार इससे पहले कि मैच के मैन ऑफ द मैच के बने थे हकदार, 26 रन की पारी खेली थी। अब देखना यह है कि इस टीम को सेमीफाइनल में पहुंचाने के लिए कितनी मेहनत करते हैं। और इस बार देखिए व्हाट अ हिट, पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल, 6 रन के लिए व्हाट अ हिट। एक 6 जड़ा है जरूर और यहां पर मेरे ख्याल से क्रैम्प आया है ओमकार पाटिल को। जिस अंदाज में वो स्ट्रोक जड़ रहे थे, पूरे की पूरी तरीके से अपने आप को झोंक दिया था स्ट्रोक को कन्वर्ट करने में, और जरूर यहां पर क्रैम्प आया। मैं रिक्वेस्ट करूंगा फर्स्ट एड बॉक्स और पानी की व्यवस्था करनी, कमेटी मेंबर प्लीज। और बिल्कुल जब भी ओमकार पाटिल सेमीफाइनल उनकी टीम टच करती है तो ओमकार को जरूर कुछ ना कुछ चोट आती है। हाल ही में मुमरा में एक किस्सा घटा था, थर्ड मैन पे खड़े थे, एज लगने के बाद गेंद डायरेक्ट इनके आंख पर आई थी। आज भी वो जख्म भरा नहीं है मेरे ख्याल से, आज भी उनकी आंख थोड़ी सी लाल है। और उसके बाद आज देखिए पैर में क्रैम्प आया है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार फिर से एक बार अक्षय। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, एफर्ट करना चाह रहे थे, कैच को कन्वर्ट करना चाह रहे थे, लेकिन एक रन से ज्यादा कुछ नजर आता है या नहीं, आज देखने वाली बात होगी। यस, मौका बना है, दूसरे रन के लिए निकले, डायरेक्ट हिट हो, यहां पर ओमकार ने अपना विकेट किया है जाया। यस, लालच बुरी बला होती है और वो बुरी बला ने यहां पर लपेट लिया है विकेट के रूप में ओमकार को। ये बड़ा विकेट गिरा है। भीम ने जैसे ही मौका देखा रन चुराना चाह रहे थे, लेकिन उन्हें पता नहीं कि नॉन स्ट्राइक हैंड के जो खिलाड़ी हैं इससे पहली बॉल पर ही उन्हें क्रैम्प आया है।
और उसकी सजा एक 6 लगाने के बाद पवेलियन के लिए लौटते हुए। चलिए 16 रन जोड़ लिए हैं इस ओवर में। अब जीत के लिए 21 रनों की जरूरत है। 18 गेंदें बची हैं, 21 रन की दरकार। न्यू बैट्समैन यतीन अपनी टीम की ओर से आए हैं इस वक्त बल्लेबाजी के लिए। गेंदे 21 रन। मानस अपनी टीम की ओर से आए हैं लेकर दूसरा ओवर। और पहली गेंद पर देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक भीम ने जड़ा और खूबसूरत कैच लपका है ऋतिक ने। विकेट का हुआ है पतंग। भीम की इनिंग की समाप्ति। चलिए थोड़ा फास्ट बैट्समैन को इन करना है। यस, विशाल पांडे, ये वही खिलाड़ी हैं पांडे जी जिन्होंने इस प्रतियोगिता में ली है हैट्रिक। अपनी गेंदबाजी के माध्यम से क्या बेहतरीन गेंदबाजी की थी और हैट्रिक लेने वाले पहले खिलाड़ी बने। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, पुल करने का प्रयास, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में। एफर्ट बहुत बढ़िया किया, नो डाउट। ऋषि यंगस्टर खिलाड़ी हैं, युवा खिलाड़ी हैं, बॉल पर चले गए थे, पूरी तरीके से बॉल को कवर किया, लेकिन 2 रन रोकने में यहां पर नाकामयाब रहे। 2 रन कंप्लीट किए गए। अब मैच का सिचुएशन देखिए, 16 गेंदें बची हैं, 19 रन की जरूरत। 16-19 का ये मैच, 16 गेंदें 19 रन। नेक्स्ट बॉल, गति में मिश्रण और उसका फायदा उठाया है इस बार गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार। गेंद जाती हुई डीप मिड विकेट बाउंड्री के पार, 6 रन के लिए फरार। व्हाट अ हिट, क्या बात है। अब जीत के लिए 15 गेंदें और 13 रन। नेक्स्ट बॉल, आड़े बैट से खेलने की कोशिश, सिंगल रन कंप्लीट किया है। बिल्कुल अपनी आवाज का आज के दिन जादू जिन्होंने बिखेरा, मराठी की एक बेहतरीन आवाज, स्वीट वॉइस, उनका स्वागत और सत्कार जरूर किया जा रहा है। प्रशांत पुजारी, मैन फ्रॉम कलम्बोली पनवेल, उनका स्वागत और सत्कार इस वक्त जरूर किया जा रहा है। बिल्कुल सत्कार की प्रक्रिया यहां पर हम पूरी कर रहे हैं। थैंक यू सो मच प्रशांत, आज का दिन हमारे साथ ज्वाइंट होने के लिए। थैंक यू सो मच। इस बार देखिए चिकी सिंगल के इरादे से थे पांडे जी और 1 रन कंप्लीट किया। सामना करने के लिए तैयार होते हुए यतीन, जिन्होंने एक 6 जरूर जड़ा है। मानस फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, बहुत ही बढ़िया गेंद थी, फुल एंड गेंद थी, बल्ले की जड़ से विकेटों को बचाया, फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया गया, कोई ना नहीं, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में ओवर की हुई है समाप्ति। सिचुएशन देखिए, 12 गेंदें बची हुई हैं और जीत के लिए 11 रनों की जरूरत। 12-11 का ये मुकाबला, जीत हासिल करेगी झुंझार स्पोर्ट्स कोलशेट टीम तो बिल्कुल फाइनल में प्रवेश करने वाली डीआर चषक की पहली टीम बनेगी।
अगर ये टारगेट रोकने में कामयाब हुए डोकाली टीम के खिलाड़ी, तो फिर वो बनेगी पहली टीम, क्योंकि इनके पास क्षमता है। हमने देखा है 5 गेंदों में, बिल्कुल 6 गेंदों में जब 5 रन की जरूरत थी, मैच जीता था 2 रन से। ये वही टीम है। यानी इनके जो अंतिम और आखिरी ओवर के जो गेंदबाज हैं, निचले स्टॉक के जो ओवर्स के गेंदबाज हैं, वो परफेक्ट डिलीवरी, परफेक्ट गेंदबाजी के लिए मशहूर। रक्षित आए हैं गेंदबाजी की कमान पर, पहली गेंद पर कट किया है, गेंद जाती हुई डिक्लेयर जोन की तरफ, महज 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब जीत के लिए 11 गेंदे 10 रन। नेक्स्ट बॉल, नौ गेंदे 8 रन। इस बार खेला है जरूर गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, सिंगल रन। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। मैच का सिचुएशन 8 गेंदे 7 रन। नेक्स्ट बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, और ये खूबसूरत कैच। पांडे जी की इनिंग की हुई है समाप्ति। न्यू बैट्समैन, झुंझा स्पोर्ट्स टीम की ओर से परफेक्ट मैच फिनिशर की सूची में आने वाला ये खिलाड़ी, यस जीतू शेलके। कोलचत के बाहुबली कहा जाता है ना, नॉन स्ट्राइक हैंड पर। 7 गेंदे 7 रन। मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, 1 रन किया है कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब 6 गेंदें बची हुई है, 6 गेंदों में 6 रन की जरूरत। यस, 5 गेंदों में 5 रन की, 6 गेंदों में 5 रन की जरूरत थी। वो मैच डोकाली ने जीता था, लेकिन गेंदबाजी पे थे रक्षित। अब किस गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा?
और इस बार देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है और ये खूबसूरत कैच, व्हाट अ कैच। ओहो, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कुछ भी हो सकता है। न्यू बैट्समैन अक्षय, लेकिन डोकाली टीम के लिए सबसे बड़ा अगर कोई कांटा रहेगा तो उसका नाम रहेगा जीतू। नाम में ही जीत है इस खिलाड़ी के। कल के मैच का शेड्यूल आप तक के पहुंचाने की कोशिश करते हैं। कल का पहला मैच हतुबा स्पोर्ट्स कासर वडोली वर्सेस मोहन मास्टर्स मुगरपाड़ा। फर्स्ट मैच राजाबाई कुलीवाड़ा स्पोर्ट्स वर्सेस जय बजरंग बी ओला। थर्ड मैच जय मल्हार बी वाकबिल वर्सेस ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड। चौथा मुकाबला होगा नरेश स्पोर्ट्स कासर वडोली वर्सेस श्री कृष्ण स्पोर्ट्स होलशेत। कल के ये मैच है और हतुबा टीम और मोहन मास्टर, देखिए 9 बजे आपको पहुंचना है। हतुबा स्पोर्ट्स का आने वाली 11, 12, 13 तारीख को एक बिगेस्ट टूर्नामेंट इनकी टीम ने ऑर्गेनाइज किया है। ढेर सारी शुभकामनाएं उस प्रतियोगिता के लिए। ओहो हो, व्हाट अ डिलीवरी, क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी साहिल। अब यहां पर मैच गर्म पानी में आता हुआ क्या होगा देखते हैं, क्योंकि सिचुएशन है 4 गेंदे और 6 रन। और इस बार देखिए दिशा से काफी ज्यादा बाहर, अंपायर का इशारा, व्हाइट बॉल। ऑफ ब्रेक गेंद की थी जरूर साहिल ने और ये गेंद पर व्हाइट का इशारा। 5 रनों की जरूरत, 4-5। जीतू और ये डॉट डिलीवरी, ओहो, अब टेंशन, अब बड़ा वाला टेंशन। क्या मैच है, 3 गेंदे 5 रन। मैंने पहले ही कहा था कि डोकाली टीम लास्ट ओवर तक के मैच को लेकर आती है और इनके पास बहुत ही अच्छी गेंदबाज है। साहिल फिर से एक बार अगली गेंद लेकर तैयार। इस बार गति में थोड़ा सा मिश्रण किया था, 1 रन 23 कदमों के साथ पूरा किया है। दूसरे रन का डिमांड है बिल्कुल, लेकिन यहां पर देखिए मौका बना है, रनआउट का मौका था और यहां पर मिस कर बैठे। डायरेक्ट हिट अगर करने की कोशिश की थी, यहां पर 2 रन, ओहो 2 रन। हार्टबीट फास्ट हो चुकी है। कोलशेत गांव में ये मैच अगर यूट्यूब पे लाइव देखा जा रहा है तो दिलों की धड़कनें सबकी तेज होंगी। क्या होगा डोकाली में अगर इस मैच को यूट्यूब के माध्यम से देखा जा रहा है तो टेंशन। 2 गेंदे 3 रन, 2-3 का ये मैच। जीतू अभी अभी लाइफलाइन मिली है, रनआउट के लिए बच गए। अगर गेंद टकराती तो अंपायर की उंगली आसमान में कंफर्म थी। बिल्कुल, अब देखने वाली बात यह है कि 2 गेंदों में 3 रन क्या कंप्लीट कर पाएंगे। हाई वोल्टेज मैच डीआर चषक आज के दिन की अगर बात करें तो दोस्तों कोई भी ऐसा मैच नहीं था जो हाई वोल्टेज नहीं गया होगा, टफ एनकाउंटर की तरफ नहीं बढ़ा होगा। एक भी ऐसा मैच नहीं रहा। हर मैच में मजा आया, हर मैच में दर्शकों का दिल जीता गया, हर मैच में खिलाड़ी स्टार बन के सामने आए और हर मैच में कुछ ना कुछ जलवे जरूर बिखेरे सभी टीमों ने। 2 गेंदे 3 रन। जीतू स्ट्राइक पर है, सामना करेंगे साहिल की अगली गेंद का। इसी बीच ये गेंद और चलिए, नाम है जीतू, परफेक्ट मैच फिनिशर क्यों कहा जाता है, ये चीज को इन्होंने प्रूव किया। बिग हिट के साथ मैच की हुई है समाप्ति। बिग हिट, बिग हिट, बिग हिट। मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम मिस्टर जीतू। आना है जीतू मैन ऑफ द मैच कलेक्ट करने के लिए। वेल डन गाइज, वेल प्लेड, बहुत मजा आया आज।